पनवेल महानगरपालिकेच्या 78 जागांसाठी निवडणूक होत असून शेवटचे काही दिवस शिल्लक राहिल्याने फॉर्म भरायचा धूमधडाका सुरू आहे। पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज भरण्यास उशीर केलाय। मात्र आता फॉर्म भरण्याचा मुहूर्त सापडलाय। मनपाच्या 6 प्रभागातून तब्बल 850 उमेदवारी अर्ज विक्री झाले आहेत। कळंबोली येथील विजयदुर्ग इमारतीत उमेदवारांचे उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल झाले। शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक 2 मधून 4 अर्ज दाखल करीत अर्ज भरण्याचा पहिला मान पटकाविला। शक्ती प्रदर्शन करीत अर्ज दाखल करण्यात आले। बाळराम पाटील साहेब यांचा आज वाढदिवस असल्या कारणाने आम्ही लोक शुभ दिवसाचा निमित्त लागून जेणेकरून हे चारही उमेदवार निवडून येणार आहेत आणि शुभ शकून आमच्या शेतकरी कामगार पक्षाला लागेल हा उद्देश ठेवून आम्ही आज 29 तारखेला आमदार बाळराम पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त नामनिर्देशन अर्ज म्हणजे उमेदवारांचा अर्ज शेतकरी कामगार पक्षाचे सर्वांचा बरं परत आज प्रभाग 2 मधील उमेदवार आहेत त्यांची ओळख द्या मला। कोण कोण उमेदवार आहेत? उमेदवार आहे मधून आहेत अर्चना योगेश भुईर आणि ब मधून योगिता समीर फडके आणि क मधून अरविंद पुंडलिक म्हात्रे आणि तसं ड मधून राम महादू पाटे असे 4 उमेदवार ब क ड मधून उमेदवार 14 जणांनी नामनिर्देशन अर्ज भरले। सकाळपासून या सगळ्या कार्यकर्त्यांची गर्दी होती, शक्ती प्रदर्शन करण्यात आलं होतं एक प्रकारे। कशा रीतीने त्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांचा उत्साह होता? लोकांना सर्वांना आनंद वाटलेला आहे आणि एक उत्साह झालेला आहे लोकांना। काही तशी 4ही उमेदवार आहेत ते महाआघाडीचे जरी असले तरी शेतकरी कामगार पक्षाचे आणि विशेष म्हणजे आमदार बाळराम पाटील साहेबांचे बाल्य किल्ल्यातले यामुळे लोकांना एक वेगळा आनंद निर्माण झाला होता। त्या उद्देशाने ते सर्वजणही नागरिकही आणि आमच्या सर्व आघाडीच्या लोकांनी जमा केली। साहेब, महाविकास आघाडीने अजून अधिकृत यादी जाहीर केली नाही आणि एबी फॉर्मचा जो एक विषय आहे तर आपल्याला एबी फॉर्म भेटला आहे का कसं काय? हो, आम्हाला एबी फॉर्म भेटलेला आहे आणि आम्ही लोक एबी फॉर्म घेऊन स्वतः मला वाटतं आमदार बाळराम पाटील साहेबच आले होते, स्वतः काशीनाथ पाटील साहेब आमचे आलेले होते आणि सर्वच्या प्रतीने आम्ही सर्वजण अर्ज सबमिट केलेला आहे। मागे तुम्ही स्वतः नगरसेवक राहिलेले तर अर्थात त्या प्रभागाची तुम्हाला जास्त माहिती आहे। अशा वेळेला निवडणुकीच्या मध्ये कोणते असे मुद्दे असतील महत्त्वाचे, जनतेचे असतील, महापालिकेचे असतील, त्याचे सर्व? नक्कीच आम्ही यावेळी नामनिर्देशन अर्जामध्ये शपथपूर्वक लिहून दिलेलं आहे का जे कासाडी नदी आहे या कासाडी नदीचा पुनर्वसन केल्याशिवाय मी राहणार नाही। तसंच तोंडरा, नावडे, देवीचा पाडा आणि डोंगराचा पाडा आणि नागझरी इथं जलकुंभ 100% बांधली जाईल असं मी शपथपत्र दिलेलं आहे आणि शपथपत्र दिले 500 रुपयाच्या बॉन्डवर लिहून देतो तुम्हाला का हे केलं नाही तर मी माझा राजीनामासुद्धा घ्या तुम्ही लवकरच 2 वर्षाच्या आत हे पूर्ण कामं झालेलं असेल आणि प्रदूषणावर माझं सखोल याच्यावर लक्ष असेल का जेणेकरून या भागातल्या नागरिकांना प्रचंड त्रास निर्माण होतोय। या त्रासाला अडचण निर्माण होणे म्हणून आम्ही लोक प्रदूषणावर चांगल्या पद्धतीने 4 जणही काम करणार आहोत। आणि दुसरी गोष्ट महानगरपालिकेला हा जो मालमत्ता कर आहे हा मालमत्ता कर हा जो वाढलेला आहे या मालमत्ता करावर कसं कमी करता येईल, त्यांना कसं सहानुभूती मिळेल म्हणजे कसं त्यांना हे करता येईल त्या संदर्भात आम्ही मोठा ठोस 4 जण आक्रमक राहतील हे तुम्हाला आवर्जून सांगतो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।